राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामध्ये दरी वाढत चालली आहे। ही विसंगती समजून घेऊन त्यावर नव्या पद्धतीने विचारमंथन करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉक्टर पी.डी. देवरे यांनी केलं। राज्यशास्त्रातील नवीन प्रवाहाचं चर्चाविश्व या विषयावर शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेच्या वतीनं राज्यशास्त्र परिषदेचं 31वं अधिवेशन आणि 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला आज सुरुवात झाली। मानवीय शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन झालं। प्राचार्य व्ही.एम. पाटील, डॉक्टर भारती पाटील, प्राचार्य डॉक्टर अरुण चव्हाण, राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र भणगे, डॉक्टर नेहा वाडेकर, डॉक्टर दत्ता सावंत, राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर टी.एम. पाटील, डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर श्रीराम पवार, डॉक्टर शिवाजी पाटील, डॉक्टर बाळासाहेब भोसले, डॉक्टर बी.बी. पाटील, सिकंदर जमादार यांच्या उपस्थितीत चर्चासत्राला सुरुवात झाली। डॉक्टर भणगे यांनी लिहिलेल्या भूराजकारण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील जागतिक व्यवस्था या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। अनेक विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्राचे सिद्धांत, संकल्पना आणि विचारधारा शिकवल्या जातात, मात्र प्रत्यक्ष राजकारण आणि समाज व्यवहार यामध्ये मोठी तफावत दिसून येते। ही तफावत समजून घेऊन विद्यार्थ्यांना आणि समाजाला वास्तव परिस्थिती समजावून सांगणं ही राज्यशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांची जबाबदारी आहे। कोणताही विचार कायमस्वरूपी संपत नाही, उलट एका विचारातून दुसरा विचार जन्म घेतो, असं डॉक्टर पी.डी. देवरे यांनी नमूद केलं। सोशल मीडियातून वरवरची विचार निर्मिती होण्याचा धोका वाढल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान आज दिवसभरात डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर जयदेव डोळे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं।